गणपती बाप्पांच्या आवडीचे मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक आज करूयात. मोदक करण्याचं काम अगदी सोपं झालं आहे, ते म्हणजे केप्रच्या या मोदक पिठीमुळं. तांदूळ पिठी नाही बरं का, मोदक पिठी. या मोदक पिठीमुळं उकड छान लुसलुशीत अशी होते आणि मोदक तर मस्त पांढरे शुभ्र आणि सुवासिक असे होतात. पातेल्यामध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलं. चवीनुसार पाव टीस्पून मीठ घातलं. 1 टेबलस्पून साजूक तूप घातलं. तसेच 2 टेबलस्पून दूध याच्यामध्ये घातलं. पाण्याला छान उकळी आली की 2 कप केप्रची मोदक पिठी घातली. गॅस बंद करून सगळं छान असं मिक्स करून घ्या. याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला असंच वाफवून उकड काढून घ्यायची. थोड्याशा साजूक तुपावर सुकामेवा खसखस भाजून याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घातला. गूळ आणि वेलची पूड घालून छान असं सारण शिजवून घेतलं. उकड हाताला सोसवेल इतपत थंड झाल्यानंतर अशी मळून घेतली. पिठाचा छोट्या बॉल एवढा गोळा घेतला आणि हातानं दाबत दाबत याची याप्रमाणे अशी खोलगट अशी पारी करून घ्यायची. चिमटीनं दाबून याला अशा कळ्या करून घेतल्या. केप्रच्या मोदक पिठीमुळं मोदक अगदी छान असा बांधला जातो. याप्रमाणे सगळे मोदक करून झाले की चाळणीमध्ये हे मोदक ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. दुधात भिजवलेलं केशर या मोदकांवर लावू शकता. झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं मोदक वाफवून घेतले. हे बघा मस्त असे सुवासिक लुसलुशीत ओल्या नारळाचे मोदक गणपती बाप्पांसाठी तयार झाले.